घडामोड कुंडमळा पूल दुर्घटनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली। पुलावर 2 दुचाकी समोरासमोर आल्यानं वाद झाला होता असं सूत्रांकडून कळतंय। दुचाकी चालकांचा वाद पाहण्यासाठी पुलावर गर्दी झाली। एकाच वेळी पर्यटकांची पुलावर गर्दी झाल्यानंच हा पूल कोसळल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। काय नक्की त्यावेळेस झालं होतं? तुम्ही कुठून कुठे चालला होता आणि परत कुठे चालला असताना हा पूल पडला? मी कुंडमळ्यावरती राहतो, मी स्थानिक आहे आणि मी नदीच्या अलीकडे आमची 2 पाहुणे आले होते। मी त्यांना टू व्हीलरवरती अलीकडे सोडायला आलो होतो। सोडून मी पलीकडे चाललो होतो, तर त्यानंतर पूर्ण पब्लिक ब्रिजवरती उभं होतं। उभं असल्यानंतर काय झालं, दोन्हीकडून टू व्हीलर आल्या, तर 2 टू व्हीलर एका टायमाला पास होत नाही आणि पब्लिक पण एवढं जास्त होतं की तिथे हालता सुद्धा येत नव्हतं, पायी माणसाला सुद्धा। त्या याने तो पडला। पण एवढी गर्दी रोज असते? शनिवार रविवार जास्त गर्दी असते, इतर दिवशी कमी असते, शनिवार रविवार जास्त असते गर्दी। अच्छा, पण असं देखील समोर येतं की काही जणांनी जबाब देखील दिलेला की त्या 2 दुचाकी स्वार जे आहेत त्यांची अमृतमय झाली, हो तू पुढे घे मी मागे घे, आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे त्या ठिकाणी पर्यटक जमा झाले। आज तुम्ही जर एखाद्या ठिकाणी 2 जण जर अडकलेला असेल तर त्या ठिकाणी चर्चा होतीच ना, तू थोडी पुढे घे मी मागे घेतो, अशी चर्चा होत नाही का? असं होतं ना। अच्छा, म्हणजे हे 2 टू व्हीलर समोर आल्या त्यामुळे गर्दी वाढली आणि हा पूल पडला। हालत होता का पूल? असं लोक म्हणतात काहीतरी हालत पण होतं। हालत होतं ना। हा, पण त्यावेळेस पण हालत होता का? हो हालत होता पूल। अच्छा, पण तरी लोक गेली तिथे? हो, बाकी आम्हाला स्थानिक लोकांना माहिती आहे, पण बाहेरच्या लोकांना काय माहिती इथली परिस्थिती काय आहे काय नाही ती। आता मी ज्यावेळेस खाली पडलो, मी बुडलो होतो, माझी गाडी पण बुडली होती, मी पण बुडलो होतो, पण मी स्थानिक असल्यामुळे मला माहिती होतं। मी पलीकडे साईडला न जाता अलीकडल्या साईडला बाहेर आलो ना। पलीकडे गेलो असतो तर मी त्या पाण्यातून खाली गेलो असतो। कॅमेरामन सुशांत राऊत, मी रंजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे।